आपण म्हणू की आम्ही चांगली कामं करून देवाला खुश करू, ते कदापि व्हावयाच नाही, कारण तो पवित्र देव आहे. त्याला एक पण पाप सहन होत नाही, एक पण वाईट सहन होत नाही. किती वेळा आपण पण थोडे सरळ चालणारे असलो की आपल्याला दुसऱ्यांचं वाईट सहन होत नाही. असे काही लोक आहेत ज्यांना खोटं बोललेलं आवडत नाही, मग कोणी खोटं बोललं की त्यांना संताप येतो. म्हणजे आपण थोडे जरी सरळ चालणारे असलो तर आपल्याला दुसऱ्याचं वाकडं चालणं आवडत नाही. तर जो देव एवढा पवित्र आहे तो आपली पापं कशी काय सहन करेल? म्हणून आपली कामं अशी आहेत की या कामाने आपण देवाला कधीही खुश करू शकणार नाही. तो पवित्र देव आहे, त्याला एकही पाप सहन होत नाही, एक पण वाईट सहन होत नाही. आणि म्हणून आपण आपल्या कामांच्या द्वारे देवाला कधी खुश करू शकणार नाही. आणि माणसांना आपण कसे खुश करतो? खायला देऊन, वस्तू देऊन, गोड गोड बोलून. हे सगळे मार्ग देवापुढे व्यर्थ आहेत. देवाला मी काय खायला देऊ ज्यामुळे देव खुश होईल? देवाला चिकन पाहिजे का? देवाला मिठाई पाहिजे का? देवाला भारी भारी फळं पाहिजेत का? देवाला हार आणि फुलं पाहिजेत का? देवाला कपडे पाहिजेत का? देवाला वस्तू पाहिजेत का? काय पाहिजे देवाला? देवाला फूल नकोय आणि फुलांचा मोठा हार पण नकोय, कारण देवाने आधीच लिहून ठेवलेलं आहे, हे सगळं माझंच आहे. फुलं मी बनवली, फळं मी बनवली, झाडं मी बनवली, प्राणी मी बनवले, पक्षी मी बनवले. तुम्ही मला काय देणार आणि खुश करणार? हालेलुया. हे मानवाचे विचार व्यर्थ आहेत की आम्ही देवाला फुलं देऊन, फळं देऊन आणि वस्तू देऊन खुश करू शकतो. अशाने देव प्रसन्न होत नाही. आमची कामं देवाला खुश करू शकत नाही आणि आम्ही काही देऊन पण, असल्या भेटवस्तू देऊन पण देवाला खुश करू शकत नाही. आणि म्हणून देवाने त्याला खुश करण्याचा एकच मार्ग ठेवला आहे, तो म्हणजे आमचा देवावर असलेला विश्वास. ज्या हृदयामध्ये देवाला खरा प्रामाणिक विश्वास दिसतो त्या माणसावर देव प्रसन्न होतो आणि त्याला भरभरून आशीर्वादित करतो. वचन म्हणतं, आणि विश्वासा वाचून त्याला संतोषविणं अशक्य आहे.